गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गजवदना श्री लंबोदरा, सिद्धिविनायक भालचंद्र हेरंबा, शिवपुत्रा विघ्नेश्वरा, अनाथ बंधू. सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना या विनायकी चतुर्थीच्या शुभेच्छा. आज आपल्या शब्द विनायकी या मालिकेचा 12वा व शेवटचा भाग. चैत्र महिन्यातील विनायकीपासून सुरू झालेली ही मालिका आज संपत आहे. गणपतीच्या कृपेने, आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने, प्रेमाने मला ही 12 भागाची मालिका करता आली. मागच्या महिन्यात आपण माघ विनायकी चतुर्थीची माहिती पाहिली. आज आपण फाल्गुन विनायकी चतुर्थीची माहिती व महात्म्य पाहणार आहोत. फाल्गुन विनायकी चतुर्थी. फाल्गुन महिना हा अतिशय पवित्र आहे. हा महिना भगवान शिव यांना समर्पित आहे. याच महिन्यात काही दिवसापूर्वी आपण महाशिवरात्री साजरी केली, उपास केला. त्या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांची मनापासून पूजा केली. आणि बरं का, याच महिन्यात होळीचा सण आहे. या चतुर्थीला मनोरथ चतुर्थी, धुंडीराज चतुर्थी असेही म्हणतात. आजच्या चतुर्थीला शुभयोग आलेला आहे. या शुभयोगात भगवान गणेशाची मनोभावे पूजा करावी. विघ्नहर्ता गणेशाची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त तर होतेच, पण आपल्या कार्यात यशही मिळते. असे सांगतात की या दिवशी उपवास केल्याने राहू केतू यांचे दोष दूर होतात. चतुर्थी महात्म्य. वशिष्ठ मुनींनी राजा दशरथाला फाल्गुन महिन्यातील चतुर्थीचे महात्म्य सांगायला सुरुवात केली. मुनी म्हणतात, दशरथा, फार पूर्वी माळव्यात भारत नावाच्या नगरात हेमांगत नावाचा राजा राज्य करीत होता. तो पराक्रमी व धर्मशील होता. राजाचे पुत्र बुद्धिमान होते, तेजस्वी होते, सर्व कार्यात अग्रेसर होते. राजाचा प्रपंच आणि कारभार उत्तम चाललेला होता. पण म्हणतात ना, सगळंच काही आनंदात आणि सुखात चाललं की कुठंतरी काहीतरी होतं. आणि तसंच झालं. एकदा राजा पोटदुखीने त्रस्त झाला. वेदना एवढ्या होत होत्या की त्यांना सहन करणं शक्यच नव्हतं. विविध प्रकारची औषधी घेतली, तीर्थक्षेत्री जाऊन आले, व्रतवैकल्य केले, दान धर्म केला, पण राजाला काही बरे वाटतच नव्हते. आणि एके दिवशी राजाच्या मनात असा विचार आला की आपण विष प्राशन करून आत्महत्या करावी. हा विचार त्यांचा दृढ होत गेला. आणि अचानक त्यांची व पर्वत मुनींची भेट झाली. आपल्याला होत असलेल्या वेदना, मनातील दुःख सर्व काही बाजूला ठेवून राजाने ब्राह्मणांच्या हस्ते त्यांचे पूजन केले. मुनींना नमस्कार करीत असतानाच राजा अचानक खाली कोसळला आणि जोरजोरात ओरडू लागल्या. त्यांच्या वेदना असह्य झाल्या होत्या. असे अचानक काय झाले, यांना कोणती व्याधी आहे, हे त्यांनी प्रधानांना विचारले. प्रधानांनी त्यांना सविस्तर सगळी माहिती सांगितली. काय उपाय केले ते देखील सांगितले.
पण त्यांना स्वस्थता लाभतच नाहीये. मुनीवर, आपणच काहीतरी उपाय सांगावा अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. मुनीने ध्यान लावून अंतर्ज्ञानाने काय झाले आहे याचा अंदाज घेतला आणि ते म्हणाले, राजा, तुमच्या राज्यातील चतुर्थीचे व्रत नाहीसे झालेलं आहे आणि राज्यात पापही खूप घडत आहे रे. त्यामुळे असा त्रास होत आहे. हे शब्द कानावर पडतात राजा काकुळतीने म्हणाला, मुनीवर, कोणते व्रत आहे आणि ते कसे करायचे हे जरा सांगाल का आम्हाला? पर्वतमुनी सांगतात, भगवान गणेशाचे व्रत महान आहे, सिद्धी प्रदान करणारे आणि 4 पुरुषार्थाचा लाभ देणारे आहे. भगवान विष्णूंनी मला गणेशाचे रूप कसे आहे ते सांगितले ते असे, मनोमनीमय तो गकार, मनोवाणी विहीन नकार, त्याचा स्वामी गणाधीश, त्यास भजावे योग्य विधीने. श्री गणेशाला योग शांतीचा प्रदाता म्हणतात. याला आपल्या अंतरंगात आहे असे जाणून घेतले की शांतीयोग प्राप्त होतो. राजा, मला मिळालेले ज्ञान मी तुला सांगतो. चतुर्थी व्रताचे महात्म्य व गणेश ज्ञान मुनींनी राजाला सांगितले. त्याचप्रमाणे राजाला गणेशाचा दशाक्षरी मंत्र दिला आणि सांगितले की, राजन, या फाल्गुन चतुर्थीला तू व्रत कर. व्रत कसे करायचे हेही त्यांना सांगितले. मुनीने सांगितलेल्याप्रमाणे राजाने आपल्या सर्व प्रजेसह हे व्रत मनापासून आणि भक्तिभावाने केले. व्रताच्या प्रभावाने राजाची पोटदुखी कमी झाली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. राजाने आपला कारभार मुलाला सोपून पत्नीसह गणेश उपासनेसाठी वनात निघून गेले. जी भक्त मंडळी या चतुर्थी व्रताचे पालन करतात त्यांची गणेश लोकात जातात. आज आपण इथेच थांबणार आहोत. परत भेटूया लवकरच काहीतरी नवीन घेऊन. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.